today's first lecture of chemistry. So in this lecture we study some basic concept of chemistry. So first of all chemistryचा स्टडी करताना आपल्याला फर्स्ट केमिस्ट्री म्हणजे काय, त्याचे वेगवेगळ्या ब्रांचेस आहे, त्या ब्रांचेसमध्ये केमिस्ट्रीचा कसा स्टडी केला जातो ते बघायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. So in this lecture, first of all, what is meant by chemistry? Chemistry is the branch of science which deals with the study of various type of reaction mechanism and their structure. There are five type of chemistry like organic, inorganic, physical, analytical and biochemistry. So organic chemistry कशाला म्हणतात, आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणतात, फिजिकल केमिस्ट्री कशाला म्हणतात, ॲनालिटिकल कशाला म्हणतात आणि बायोकेमिस्ट्री कशाला म्हणतात, याचं प्रॉपर डेफिनेशन आणि त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल केमिस्ट्री म्हणजे काय, केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स. ती कसली ब्रँच आहे, सायन्सची. डील्स विथ द स्टडी ऑफ व्हेरियस टाईप ऑफ स्ट्रक्चर्स अँड देअर फॉर्म्युले देन देअर रिॲक्शन. सो दॅट टाईप ऑफ ओव्हरऑल याला काय म्हणतात, केमिस्ट्री म्हणतात, का ज्यामध्ये आपण त्या स्ट्रक्चरचा, त्या केमिकलचा किंवा त्याच्या रिॲक्शनचा, त्याचा मेकॅनिझमचा काय करणार आहे, स्टडी करणार आहे, त्याला काय म्हणतात, केमिस्ट्री. सो कशी येईल, केमिस्ट्री इज इट इज द ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of various types of reactions and their structure. And their structure. So first of all, what is meant by chemistry? Chemistry is the branch of science which deals with study of various type of reaction and their structure. वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन आणि त्याच्या स्ट्रक्चरचा स्टडी करणं म्हणजे काय, केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये किती पार्ट्स असतात, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, second one is inorganic chemistry, third physical chemistry, fourth analytical, chemistry, and fifth one is the biochemistry. Fifth is the biochemistry. So first, what is meant by chemistry? chemistry मध्ये कोणकोणते पार्ट आहे त्याचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर त्यात कोणकोणते टाईप आहे, लाईक ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री अँड बायोकेमिस्ट्री. So first काय, what is chemistry? Chemistry is the branch of science which deals with the study of various type of structure, reaction, mechanism, then structure of matter. जे काही असेल त्या सगळ्यांचा स्टडी करणं म्हणजे काय असतं, केमिस्ट्री. केमिस्ट्री कशाची ब्रांच आहे, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. सो त्यातले टाईप बघायचे आपल्याला. फर्स्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री अँड बायोकेमिस्ट्री. सो फर्स्ट आपण वन बाय वन स्टडी करू. ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणतात, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणतात, फिजिकल केमिस्ट्री कशाला म्हणतात, ॲनालिटिकल केमिस्ट्री कशाला म्हणतात आणि बायोकेमिस्ट्री कशाला म्हणतात.
सो फर्स्ट तुम्ही अजून एक टाईपने लक्षात ठेवू शकता. फर्स्ट आपण काय केलं, केमिस्ट्री. ओके, आपण त्याला फ्लो चार्ट किंवा डायग्राम म्हणतो, त्याने सुद्धा लक्षात काय केमिस्ट्री. सो केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस लाईक ऑर्गॅनिक, second one inorganic chemistry. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. फोर्थ काय बघितलं होतं आपण, फिजिकल केमिस्ट्री. नेक्स्ट वन एनालिटिकल. आणि लास्ट बघितलं होतं इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल, ॲनालिटिकल अँड बायोकेमिस्ट्री. सो ह्या टाईपने पण तुम्ही लक्षात ठेवता फ्लो चार्ट डायग्राम. सो फर्स्ट काय केमिस्ट्री, कोणकोणत्या ब्रँचेस आहे हिअर, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकल, बायोकेमिस्ट्री अँड फिजिकल केमिस्ट्री. सो फर्स्ट आपण बघू आपण ऑर्गॅनिक म्हणजे काय, की ज्या कंपाऊंडमध्ये कार्बनचा स्टडी केला जातो. कसला, कार्बनचा. आता वी नो दॅट कार्बन, देन व्हॅलन्सी ऑफ कार्बन, इट इज कार्बन. आणि कार्बनची व्हॅलन्सी किती असते, 4 असते. सो तो किती बॉन्ड फॉर्म करतो, 4 बॉन्ड फॉर्म करतो, म्हणून तो काय झाला कार्बन. जे काही कार्बन असतील, ज्या कंपाऊंडमध्ये सगळे काही कार्बन असतील, त्या सगळ्यांचा स्टडी कशात केला जातो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर ॲब्सेन्स ऑफ कार्बन, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन प्रेझेंट नसतो किंवा कार्बन ॲब्सेंट असतो, त्याचा स्टडी कशात केला जातो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर ऑफ मॅटर. सो जे काही तुम्ही स्ट्रक्चर काढणारे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा जे काही मॅटर असतं त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघणारे, थिअरी बघणारे, हे सगळं कशात बघणार तुम्ही, फिजिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बघणारे हाऊ टू हँडल द इन्स्ट्रुमेंट, देन त्यातली एरर कशी येते आणि ती कशी कॅल्क्युलेट करायची, हे सगळं स्टडी करणार आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. नेक्स्ट वन आहे बायोकेमिस्ट्री. वी नो दॅट बायो कशाला म्हणतात, त्याच्यामध्ये प्लॅन्टचा स्टडी केला जातो. सो तुम्ही म्हणता बायोलॉजीमध्ये कसला, प्लॅन्टचा. देन नेक्स्ट झूलॉजी म्हणजे ॲनिमलचा स्टडी केला जातो. बट इन दिस केस जे कंपाऊंड जे कंपाऊंड आहे की जे बायोमधून आलेले, त्या सगळ्या कंपाऊंडचा किंवा त्या सबस्टन्सचा स्टडी करणं म्हणजे काय असतं, बायोकेमिस्ट्री. सो वन डेफिनेशन लिहू. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री, देन इनऑर्गॅनिक, देन फिजिकल, बायोकेमिस्ट्री अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री. सो फर्स्ट सो आता ऑर्गॅनिक जसं केमिस्ट्री स्टडी करताना आपण काय म्हटलं होतं, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. सो ही कसली ब्रँच आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री. याची डेफिनेशन कशी लिहिणार, इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री इन विच स्टडी ऑफ रिॲक्शन मेकॅनिझम, देअर प्रॉपर्टीज आणि त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी आणि प्रेझेन्स ऑफ कार्बन. सो ह्या सगळ्यांचा स्टडी कशात करतो आपण, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो डेफिनेशन काय येईल, इट इज द ब्रँच ऑफ chemistry in which the study of structure, properties
and properties and reaction with its and mechanism. Okay, so काय, it is the branch of chemistry which deals with study of its structure, properties, reaction and mechanism. जे काही स्ट्रक्चर असतील त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांची रिॲक्शन कशी होती, त्यांच्यामध्ये जो काही मेकॅनिझम होतो ते सगळ्यांचा स्टडी कशात करतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अजून एक डेफिनेशन सांगितलं होती, स्टडी ऑफ कार्बन. स्टडी ऑफ कार्बन. ज्या रिॲक्शनमध्ये कार्बन प्रेझेंट असतो त्या सगळ्या रिॲक्शनचा स्टडी कशात केला जातो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. सो काय, स्टडी ऑफ कार्बन. और काय म्हणू शकता, इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री in which study of those compound which present the carbon. That type of chemistry is called as organic chemistry. So और अजून एक definition काय, it is the branch of chemistry in which study of structure, properties and their mechanism is called organic chemistry. So organic chemistry मध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, तर प्रॉपर्टी दोन टाईपच्या असतात, फिजिकल आणि केमिकल. टू टाईप ऑफ प्रॉपर्टी. मग त्यात आपल्याला प्रॉपर्टीत काय म्हणू शकता अजून तुम्ही, फिजिकल और केमिकल प्रॉपर्टीज. दोन टाईपच्या प्रॉपर्टी आहे, फर्स्ट वन फिजिकल अँड सेकंड इज केमिकल. अजून एक पॉईंट ॲड करू शकता, प्रॉपर्टीज लाईक अ फिजिकल अँड केमिकल, दॅन रिॲक्शन अँड मेकॅनिझम. और काय सांगितलं, स्टडी ऑफ कार्बन. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बनचा स्टडी केला जातो त्या टाईपला, त्या केमिस्ट्रीला काय म्हणतात, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो फर्स्ट सिंपल डेफिनेशन काय, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री इन विच द स्टडी ऑफ देअर स्ट्रक्चर, प्रॉपर्टी अँड इट्स मेकॅनिझम. In this organic chemistry we study only the carbon compound, those compound which present the carbon, त्या सगळ्यांचा स्टडी कशात केला जातो, इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यात प्रॉपर्टी कोणकोणत्या बघितल्या, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणता पॉईंट बघायचा इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय म्हणू शकतो आपण, इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विथ डिअल्स विथ, काय म्हणू शकतो, ॲब्सन्स ऑफ कार्बन कंपाऊंड. मग काय म्हणणार, इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री in which study of those compound or those substance which are absence of carbon atom, त्यालाच काय म्हणतात, inorganic chemistry, absence of carbon atom. मग डेफिनेशन काय येईल, the chemistry in which it is the branch of chemistry in which study of absence of carbon atom, it's called inorganic chemistry. और काय म्हणू शकता तुम्ही, इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री इन विच स्टडी ऑफ ॲब्सन्स ऑफ कार्बन ॲटम पण म्हणू शकता, और ॲब्सन्स ऑफ दोज सबस्टन्स विच हॅज ॲब्सन्स ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे अजून ॲड करताना काय करू शकता, इन विच स्टडी ऑफ दोज सबस्टन्स इन विच ॲब्सन्स ऑफ कार्बन ॲटम, दॅट टाईप ऑफ केमिस्ट्री इज कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ स्टडी करायचं आहे पिरियडिक टेबल, लाईक 13, 14, 15 एलिमेंट, जे 1, 4 एलिमेंट, जे काही तुम्ही 10th स्टँडर्डपर्यंत पिरियडिक टेबल स्टडी केला तो सगळा कशात जाईल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि मेन कन्सेप्ट काय, इन विच ॲब्सन्स ऑफ कार्बन. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री रिव्हर्स आहे एकमेकांना.
ऑर्गॅनिकमध्ये प्रेझेन्स ऑफ कार्बन आणि इनऑर्गॅनिकमध्ये ॲब्सेन्स ऑफ कार्बन. सो डेफिनेशन, इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ दोज कंपाऊंड विच हॅज अ ॲब्सेन्स ऑफ कार्बन ऑर विच कॅन अगेन अनदर फॉर्ममध्ये राईट करू शकता तर ॲब्सेन्स ऑफ कार्बन ॲटम. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला फिजिकल केमिस्ट्री. ह्या सगळ्या कसल्या ब्रँचेस आहे? केमिस्ट्रीच्या आहे. सो फर्स्ट लाईन सगळ्यांच्या डेफिनेशनमध्ये काय असेल? कॉमन असेल. फिजिकल केमिस्ट्री. सो काय फिजिकल केमिस्ट्री पण ही कसली? इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री. सेम फर्स्ट सेंटेन्स सगळ्या डेफिनेशनमध्ये काय असेल? कॉमन असेल. सो कशाचा स्टडी केला जातो? स्ट्रक्चर ऑफ मॅटर, त्याचे काही प्रिन्सिपल, वेगवेगळ्या थिअरीज, ह्या सगळ्यांचा स्टडी कशात केला जातो? लॉज, ह्या सगळ्यांचा थिअरी कशात स्टडी जो काही केमिस्ट्रीत केला जातो तो कोणता? फिजिकल केमिस्ट्री. सो डेफिनेशन काय? फिजिकल केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री इन विच द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ मॅटर, देन इट्स प्रिन्सिपल, देन थिअरी अँड इट्स लॉ, ह्या सगळ्यांचा स्टडी कशात केला जातो? फिजिकल केमिस्ट्री. So definition कशी? It is the branch of chemistry in which study of structure of matter and principles, theory and लॉज, वेगवेगळे लॉज, देन अजून एक ॲड करू शकतो फॉर्म्युलेज. सो काय? फिजिकल केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री इन विच द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ मॅटर अँड प्रिन्सिपल, थिअरीज अँड लॉज, ह्या सगळ्यांचा स्टडी कशात केला जातो? फिजिकल केमिस्ट्री. सो काय फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय असेल? का जे काही स्ट्रक्चर असेल त्या मॅटरचं स्ट्रक्चर, त्याचं स्टडी, त्यानंतर ते वेगवेगळ्या प्रिन्सिपल्स अँड थिअरी, म्हणजे जो काही ओव्हरऑल थेरॉटिकल पार्ट आहे तो सगळा कशात स्टडी केला जातो? फिजिकल केमिस्ट्री. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला ॲनालिटिकल केमिस्ट्री. अगेन काही ॲनालिटिकल केमिस्ट्री इज द पार्ट ऑफ और ब्रँच ऑफ, कसली ब्रँच आहे? ब्रँच ऑफ केमिस्ट्री. त्यात काय स्टडी करायचा? आयडेंटिफिकेशन, त्या मॉलिक्यूलचं आयडेंटिफिकेशन, त्याचं सेपरेशन, त्यानंतर त्याचं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, हे सगळं स्टडी करायचं आहे. कशा? ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे सपोज इन्स्ट्रुमेंटचा जो काही स्टडी करायचा आहे, सो ते मॉलिक्यूल कसं सेपरेट करणार, कोणता इन्स्ट्रुमेंट यूज करून सेपरेट करणार, त्या सगळ्यांचा स्टडी कशात करतो आपण? ॲनालिटिकल केमिस्ट्री. सो याची डेफिनेशन अगेन फर्स्ट लाईन कॉमन येईल सगळ्यांची. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री in which study of identification, separation, qualitative analysis, qualitative analysis of chemistry. So analytical chemistry is the branch of chemistry in which study of identification, separation, then qualitative analysis, आणि त्या सगळ्यांनाच काय म्हणता? केमिस्ट्री. कोणती केमिस्ट्री? ॲनालिटिकल केमिस्ट्री. जे काही आपण इन्स्ट्रुमेंट घेणार आहे ते इन्स्ट्रुमेंटचं स्टडी करून कंपाऊंड कसं सेपरेट करायचं, त्याची किती क्वांटिटी भेटती आणि तो कंपाऊंड कोणता आहे, ह्या सगळ्याचं आयडेंटिफिकेशन करून त्या केमिस्ट्रीमध्ये स्टडी करता ॲनालिटिकल केमिस्ट्री. सो लास्ट वन पॉईंट इज द
Which one? Last one point is the biochemistry. कशाला म्हणता? Biochemistry is the again branch of chemistry which deals with substance consisting of living organism. जे काही सबस्टन्स आहे तो कोणामध्ये प्रेझेंट असतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्या सबस्टन्सचा स्टडी करणं म्हणजे काय असतं? बायोकेमिस्ट्री. सो नेक्स्ट पॉईंट इज द बायोकेमिस्ट्री. It is the branch of chemistry in which study of substance consisting of living organism. सबस्टन्स कंसिस्टिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला काय म्हणतात? बायोकेमिस्ट्री. जो काही सबस्टन्स आहे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असतो आणि त्या वेगवेगळ्या सबस्टन्सचा स्टडी करणं म्हणजे काय असतं? बायोकेमिस्ट्री. सो इन दिस लेक्चर वी स्टडी द व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. देअर आर 5 टाइप ऑफ केमिस्ट्री: organic, inorganic, physical, analytical and biochemistry. We seen that definition is one by one.